माझगावमध्ये युवकावर बिबट्याचा हल्ला. पाटण तालुक्यातील माझगाव येथे रविवारी रात्री 10:30 ते 11 वाजेच्या सुमारास माळवाडी परिसरात राहणारे श्री प्रवीण राजाराम पाटील यांच्या राहते घरा शेजारी असणाऱ्या कोंबडीच्या शेडमध्ये बिबट्या घुसला होता. या शेडमध्ये अंदाजे 40 कोंबड्या होत्या. कोंबड्यांचा आवाज ऐकून प्रवीण पाटील आले असता त्यांना शेडमध्ये बिबट्या दिसल्यामुळे त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी शेजारी राहणारे लोक जमा झाले. लोकांच्या आरडाओरडा झाल्यामुळे बिबट्यानं घाबरून जवळच असलेल्या प्रवीण पाटील यांच्यावर हल्ला करून शेजारच्या रस्त्यावरून पळून गेला. त्याच्या हल्ल्यात प्रवीण पाटील यांच्या उजव्या खांद्याला व डाव्या गुडघ्याच्या वरती व उजव्या पायाच्या मांडीवर बिबट्याची नखे लागली आहेत. तरी माझगाव ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जर मला प्राणघातक हल्ला केला असता तर काय त्याला जबाबदार कोण? हा, समजा तुमच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं असतं त्याला जबाबदार कोण? जबाबदार कोण? त्याला प्रशासनालाच विचारलं पाहिजे ना. फॉरेस्ट ऑफिसरला बोलवतो तर ते म्हणे आम्ही कर्मचारी आहे, आमच्या हातात काय. फॉरेस्ट ऑफिसर आले होते का इथे? आले होते. कोण आले होते इथं? देसाई म्हणून आहे आपले चापळ भागचे. चापोळे बाग. मग त्यांनी काय तुम्हाला पुढे प्रोसेस काय? दवाखान्यात घेऊन गेले आणि इंजेक्शन करून आलो आम्ही. कोणत्या दवाखान्यात नेलं होतं? चापळ PC. आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात. ठीक आहे, जरा जखमा दाखव रांगवले जरा. आणखी दुसरी कोणी कुठं पायाला ते पण दाखवा जरा. हे बघा, बिबट्याने मारलेल्या फुल पंजाच्या नाक्या ह्या. रात्री जो इथं बिबट्यानं हल्ला केला तो कशा पद्धतीने, म्हणजे रात्री टायमिंग त्याचं काय असेल अंदाजे? रात्री झोपलो असताना 11 वाजता कोंबड्यांचा आवाज आला म्हणून मी बाहेर आलो बघायला. तर कोंबड्यांनी जाळीत बिबट्या होता म्हणून घरातल्यांना बोलवस्तोवर बिबट्यानं जाळी फाडली आणि माझ्या अंगावर हल्ला केला. त्यावेळेला पुढच्या पायाला तुमच्यावर टाकले होते ना? 4 पाय होते अंगावरती. 4 पाय उतरनं उडी मारली ती माझ्या अंगावर. मी पडलो खाली आणि अंगावरून उडी मारून पळून गेला.